शिवसेना नेता किशोरी पेडणेकर ने मुख्यमंत्री लाडली बहन योजना को चुनावी जगत बताया। उन्होंने आज बाला साहेब ठाकरे के जन्म शताब्दी वर्ष में भारत रत्न की मांग की। साथ ही रेलवे दुर्घटनाओं पर सरकार की जिम्मेदारी जताकर मराठा आरक्षण पर उद्धव ठाकरे की नीति का समर्थन किया। वे मुंबई में मीडिया से बात कर रही थी। हे वर्ष आमच्या बाळासाहेब ठाकरेंचं जन्म शताब्दी वर्ष आहे। बाळासाहेबांच्या सानिध्यात अनेक वर्ष आम्ही काम केलेलं आहे आणि बाळासाहेबांनी देशासाठी, महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी अनेकदा स्वतःचं भरीव योगदान देऊन काम केलेलं आहे। त्यामुळे कालच रात्री सगळ्यांच्या शिवसैनिकांच्या म्हणण्यानुसार बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये बाळासाहेबांना भारत रत्न पुरस्कार द्यावा असं आम्ही केंद्र सरकारकडे मागणी करतोय। याचा पाठपुरावा आपण कशाप्रकारे केलेला आहे? भारत आमचे खासदार स्वतः अरविंद सावंत आहेत, अनिल देसाई आहेत, बाकी खासदार आहेत, ते सगळे मिळून त्याचा पाठपुरावा करतील। महाराष्ट्र आणि मुंबईचा पाठपुरावा आम्ही स्वतः करू सगळे मिळून। पण बाळासाहेबांना जन्मशताब्दी दिनानिमित्तानं, वर्षानिमित्तानं त्यांना भारत रत्न दिलं पाहिजे। काल अपघात झाला त्याच्याबद्दल काय म्हणणार? नाही, रेल्वेचे अपघात जे होत आहेत त्याला रेल्वे मंत्र्यांच्या बरोबरीने आणि त्यांच्या खाली जे काही लोक काम करतात हे सगळे जबाबदार आहेत। काळजीपूर्वक केलं पाहिजे, कारण मोठ्या मोठ्या प्रमाणात रेल्वेच्या ॲक्सिडेंटमध्ये मनुष्यहानी खूप मोठी होते। तशी आपली वित्तहानी म्हणजे आपली साधन सामुग्री याची मोठी हानी होते। त्यामुळे लक्षपूर्वक काम केलं पाहिजे।